देख भाई, अभी साला मेरे आंखों में आंसू आ जाएंगे। तू इतनी मेरी तारीफ मत कर। तारीफ नहीं कर रहा हूँ, मैंने देखा हूँ कई साहूकार जब लोग पैसे के लिए आते हैं तो दरवाजा बंद करके पीछे से ही निकल जाते हैं। अरे मेरे को सोनू बोलकर साहूकार जैसा मत समझ। हो क्या? हाँ नहीं नहीं ठीक है, अभी तुम जाओ और अपने लड़के को स्कूल भेजने की तैयारी करो। कधी तिला एवढस सुद्धा धक्का लागू दिली नाही। आता माझी मुलगी कॉलेज मध्ये गेली, आता आली असेलच मध्ये ती आवाज देऊन बघते, प्राची अगे प्राची काय आहे अगे माझी सोनूले माझ्या तानूने काय लहानाची मोठी केली ग। अगं तू लहान असताना तुझे वडील मरून गेले ग, उन्हातली सावली दिली बेटा, कधी तुला बापाची जाणीव सुद्धा होऊ दिली नाही ग। तुझी आई मीच झाली आणि बाबा पण मीच झाले ग। आई लढ बाळा, मी काय म्हणते का तुला काय? हा लाडकी चकुली माझी, लाडकी चकुली माझी लई गुणवान, एक एक पैसा मिळवून तुलासी कमीना, एक एक पैसा मिळवून तुलासी कमीना। काय सांगू ग तुला? काय खालच्या मानेने जायचं बेटा, खालच्या मानेने यायचं ग। अगं सिल्लो पोर रस्त्यामध्ये राहतात, त्यांच्याकडे बघायचं नाही का? नाही जाशील ना? हो शाळेमध्ये जाशील? आई काय ग? मी जातो पण मला मोबाईल हवा। तुला मोबाईल हवाय? अगं कुठली ग? अगं खावाला एक सुद्धा भाताचं कण नाही घरामध्ये, अवघडी परिस्थिती आणि तुला मोबाईल येऊन पडलं का ग?
आई काय माझ्या क्लासमधल्या सर्व मुलांकडे मोबाईल आहे, मला पण हवा. तुला कसं समजत नसे ग? मी 4 घरचे धुणी भांडी करते ग. 4 घरचे धुणी भांडी करते आणि तुला शिक्षण शिकवते बेटा. ते बरोबर आहे, पण मला मोबाईल हवा. अगं तू कसं ग पाहायचं दुःख समजत नाही बेटा. नाही, मला पाहिजे म्हणजे पाहिजे. तुला मोबाईलचं एवढं येऊन पडलं, बाय. पण माहिती कीव कधी तुला येतच नाही ग. आई आजपर्यंत मी तुला काहीच नाही मागितलं, मला मोबाईल हवा. तुला मोबाईल हवाय? बाय. अगं मी कोणाकडून कर्जाने पैसे घेते आणि तुझी इच्छा पूर्ण करते बेटा. करशील नाही? हो ग. चल जायचं. चल. प्रवीण, हे बापू प्रवीण कुठं गेले? कुठं याले म्हणलं मी मोबाईल घेऊन येतो, तू तयार नाही शाळेत जासाठी. हे गेलं कुठं असं? हे प्रवीण आल्या बाबा, आल्या का? का करत राहते बे तू घरातल्या घरात घुसड घुसड? आज होतो का? तुम्हाला माहित नाही? हो मला का मालूम नाही ना? सिलत होतो, सिलत. का करत होता? त्या बहीण भाजीसाठी आलू सिलत होतो म्हणतो तो कोल्हेच मारते. अरे हो, तुले वाटलं का मा बाप मोबाईल घ्यायसाठी गेला तर भाजी करायची राहिली होती. त्या मी तुला घेतो किंवा ना तू मागे ते जीव. नाही घेतले तर बाबू मोबाईल म्हणे तू हा मोबाईल आणला बाबू. अरे बाबा, अरे वा बाबा, माझ्यासाठी हो का बाबा? माझ्यासाठी हो. पण काय कुठं पागल तर असेल? वा वा. नव्हतं हे पागल असेल ना तर मी पागल असेल. तुला मोबाईल मोबाईल कोणाला पाहिजे तू सांग? मले तुला पाहिजे ना? मग मोबाईल कोणासाठी आणला मी ना? मले वाटलं माझ्यासाठी सोड. यासाठी होय ना? तर बापू मी ना मोबाईल आणला. बाबा, हा मोबाईलचं नाव काय गा? आता मी शिकलो आहो का तू शिकलाय? बाबा, मोबाईल घ्यायला मी गेलतो का तू गेलतो? अबे मी मोबाईल घ्यायला मी गेलतो, पण त्याने म्हणलं बाबू 10-12 हजाराचा मोबाईल दे. हो. तर त्यानं मोबाईल दिला तर म्हणते कोण्या कंपनीचा दे? म्हणलं कोणत्याही कंपनीचा दे, पण मा पोराचा अभ्यास झाला पाहिजे. तर त्यानं काहीतरी नाव घेतलं बाबू. का नाव आहे पाय बरं ते थोडस? घेऊ का बाबा? नाव गाव आहे मा? त्या बहीण मा इथं नावही नाही दिसत आहे. तुमच्या साईडला कसं पाहिजे बाबू, कसं पालक ते काय याचं नाव? अगं हा, हे वरतच काय का? अगा रणमी. बहीण हा मोबाईल कोणता म्हणला? रणमी हो ना? मारतेस काय त्या मायच्या? भाई तो साला दुकानदार साला पागल होता का तो? तो दुकानदार पागल असेल. मला का माहित? याचं नावच तसं आहे ना. बराबर वाटतं रे. विचारू का बापू, नाव वाचून देतेस काय का थोडस? पाय बरं बोल वाच. वाट बरं. रणमीस आहे ना का? रणमीस आहे. अबे रणनी नाही म्हणे ना बे, तो दुसरा काहीतरी म्हणेन बे. दुसरा कोणता म्हणजे? शाबन दुसरं, हा रांडमी. मला का पागल करची का बे? चांगला वाच ना. त्या बहीण असंच लिहू ना. बाबा तेच होतं रे. हे कोणती कंपनी आली पुन्हा? आता हे स्वरूप आता हो आखरी वाचे पडा. रांडमीच होय. रांडमी रांडमी रांडमी. अबे नाही होय, मला पागल. ते वापस देतो मोबाईल न घेतो. नाही नाही नाही. राहू दे, नावाची काय करायची आपल्याला? आपल्या कंपनी पाहिजे ना मग. जो असेल तो आहे चांगला आहे ना? चांगला आहे, चांगला आहे. बाबा याने कसा करावं लागते का? याचा अनुभव मला आहे का तुला आहे? तुला करता येते का बापू याला? कसा करायचा? काय तू आली का? नाही माहिना आली याचीच आहे ना. मग तुला समजत नाही तर सांगत लागायला मी त्या डब्बीवाला आणतो ना बटनवाला. मी करतो त्याची सेटिंग. हा तू तिकडे घेतो मीटिंग. नाही मी मीटिंग नाही घेत. टाइम झाला तू आपली बॅग आणणं शाळेत होत. जाऊ हो जातो बाबा. तुला घेऊनच दिलास तर मला काय काय झाले? म्हणजे आणा बॅग आण. जयाताई तुम्ही चोर को बहुत बढ़िया वाजवला आहे यासाठी धन्यवाद आमच्याकडून. बाल बहिणीला लवड्या आयला गेलो का? हा आली का बाबू बॅग आली का मग?
अबे काही शाळेचा टायमिंग आहे का नाही बे अहो, लटकाव ना बॅग की आता जाणार शाळेत जेवण खावण झालं ना झालं बाबा मी मगाशी जेवलो का जा लटकाव ना बॅग हो शाबोय हा चालला बैल बाजारात काय होय बे हे काही काय चाललास का त्यामुळे पहिले असेच पकडा लागेल ना अबे पहिले असेच पकडा लागत पण आता कसा पकडा लागते चांगली लटकाव ना बॅग चला झालं गेलं पाहिजे आता शाळेत जाऊ का बाबा हो जाना जाऊ जाना जाऊ का अहो, च्या बहिणी काय मुरले हे का ते पापकन गिपकन निकाल चाललास का तू कशी पकडू त्या का? च्या बहिणी मोहिनी. जाऊन पाहिजे माहिती अबे तुला कवा अक्कल येत बे फिलिंग नाही यायची. हे होय माया पोटी हिरा जन्माला बापू चाल मा हे संध्याकाळपर्यंत जाजो पोरं घरी येतील ना तू शाळेत जाजो बसायला नाही पकडा लागत कसं पकडा लागते का बाबा चल चल बाबू चल असा हो तुला बरोबर टाकता येते अबे तर दिसते ना बाई लोकांचे लेकरं बाबा मले लोकांचे लेकरं जाता की शाळेत दिसते तर मला लक्षात येते. बाबा तुला पहिल्यापासून टाकायची सवय आहे तर बरोबर टाकतेस बॅग नाही का बॅग हा हा तर बापू आता शाळेत जा बा. पण शाळेत जातील तर कसा जातील कसा जाऊ बाबा कारण मा एकुलता एक लाडाचा लेख हो आहे खातं का तुझ्यावर तर पुरी हिंमत आहे किंमत आहे आहे ना किंमत आहे म्हणून बाबा आपल्याला किंमत आहे बरोबर आहे आहे ना? हो त्या काढो बाप बाबा एक नंबर चालते बाबा हा मी जातो कुठं तू पण जो आधी का काय का मराठीचे फन आमच्या मी जाईन शाळेत म्हणजे कापूस गिपूस नाही काढत तर ते फणच उपडतो आता बाबू शाळेत जातील तर शाळेत कसा जातील कसा जाईल ऐक सांग शिक्षण घे तू भीमाचा रखा रे बापू तुला मोबाईल म्हणला तुला मोबाईल घेऊन दिला पुन्हा मला उद्या बापू लग्न नाही करून मागितलं तर लग्न नाही करून लग्न तर करून देजो हो तू आपल्यासाठी चांगली पाहिजो येईन येईल बाई ना ठीक आहे शिक्षण घे तू भीमाचा रखा रे गरिबीला शिक्षण घे तू भीमाचा रखा रे शिक्षण घे तू भीमाचा फक्त एक लाईन म्हणता बरोबर पोराच्या डोक्यामध्ये बाबासाहेबाचे विचार आले आज याच्या सामोर जरी कधी बाबासाहेबाचं संविधान दिलं तर मला वाटते बाबासाहेबांना कमी लिहिलं हा त्याच्या दुप्पट लिहू शकते पाहणं लक्षाचा ती आली का अबे तुला शाळेत जा मग तो बाबासाहेब बोलून राहिलाच येतं का करत आहोत शाळेत जा ना जात असतो शाळेत चल जा होय
मुलीसाठी मोबाईल पण घेऊन झालं. मी कर्जाने पैसे काढले. अगे प्राची काय आहे बेटा तुझ्या मनासारखं झालं ग. अगं तुझ्यासाठी कर्जाने पैसे काढले. तुझ्या मोबाईल आणली का ग हो ग तुझ्यासाठी काही पण करीन बेटा, पण तुझ्या इच्छा पूर्ण करीन ग. अहो तुझ्यासाठी काय नाही केली, तुझ्यासाठी रात पण गारली बेटा. तू लहान होती तेव्हा त्या बाप मेला तेव्हापासून मी कोणाला माणसाची माहित नाही ग. होय. अगं घे ग मी तुझ्यासाठी मोबाईल आणला. आता चांगली शिकशील मायेचं नाव चांगला मोठ्यावर नेशील व. होय. अगं माय तुझी अंपड आहे व. तू पण अंपड नाही राहशील ना व. नाही. चांगली शिकशील बेटा. होय. जाते मग कॉलेजमध्ये आता जाते. होय. आणि सांगते बेटा काय पण कोणा माणसा पोरा बाराकडे पाहायचं नाही व. नाही. खालच्या मानेने जाजो आणि खालच्या मानेने वापस यायचो मा. होय. जाते घेणं कॉलेजमध्ये जा. जाते. जा. काय बा? कसा होईल म्हणतो मा बापाने चहा भैमात तेल तूप लावून असा चुटिया बनवलो. कायले जातो मी कालेच म्हणली. माय पहिली पासून आतापर्यंत नाही का 12वीत गेली असेल. तेही 12वीत होती, मी 12वीत होतो. आता का करत असेल म्हणतो. माझी एक गर्लफ्रेंड आहे, तिने घेतला मोबाईल, मीने आपल्या बापाला तेल तूप लावून जमवून टाकलं गेम. आता लगेच दिवस झाले तिच्यासोबत बोललो नाही, चाललो नाही. चाबाई का करत असेल म्हणतो. तिले माझ्या आठवण नसेल येत का म्हणतो. त्या बहीण मले मले संडासात जाईल तरी तिची आठवण येते. त्या बहीण त्या डब्यामध्ये तरी दिसते. तो त्या गिलासात पाहिजे तरी तिथं तरी दिसते. पण तिले नसेल येत का म्हणतो माझी आठवण. जाऊ दे आता मोबाईल घेऊनच दिला तर मोबाईलचा काही फायदा केलाच पाहिजे. का करत असेल ना का नाही का. पहिलीच वेळ आहे, मले बरोबर करता येत नाही या मोबाईलची सेटिंग. लावून पाहिजे कसं तरी लागत तर पाहून, नाही तर नाही लागत तर नाही. ट्रिंग 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 ओनली पोंग पोंग ट्रिंग 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 ओनली पोंग पोंग. का म्हणते काय आपने डायल केलेला नंबर काहीतरी करत आहे म्हणते. कसा होईल का. नाही गेला हाय फ्यूज असाच गेला. दुसऱ्यांदा लावून पाहतो ना का. माझ्याजवळ जिओचा टावरच आहे. बोलल्याशी ना मी काय दम खातो. मा बापाने घेऊनच दिला. ट्रिंग ट्रिंग लागला जमला जमन काऊ ना. ट्रिंग ट्रिंग बापा फोन ना उचलू. ट्रिंग ट्रिंग आप जिसने कॉल किया है वो किसी के साथ बिजी है. माय बाई मले सोडून दुसऱ्यासोबत बिजी आहे का. कांच्या बहिणा कसा होईल का. कसा होईल बरं. आता तिसऱ्यांदा लास्ट लावूनच पाहतो. हे लमची नाही का, हे प्राची आहे ना, हे लमची का करते ना का नाही का. त्या मोबाईल मध्ये इनस सेटिंग बनवून ठेवली असेल. हे मोठी लमची 2 नंबर आहे. तिची माय तर काही सांगाच नको. माझ्या बापा मोठी धारदार आहे का. पाहतो मा बापासाठी पाहतो खुश टाकून. जमला तर जमला, वायर टाकूनच पाहतो लाईनवर. ट्रिंग 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 ट्रिंग. हेलो. अरे बाप्पा आता कसा हेलो. हॅलो. ए परव्या बेबी. ए पिल्लू. काही तुला माझी आठवण येतच नाही बा. काय सांगू रे तुला पिल्लू. तुला काय सांगू. जेवायला जाते तर जेवाच्या ताटामध्ये दिसते रे. आंघोळीला जाते आंघोळीच्या बाटलीमध्ये दिसते रे. आणि जेती जाते ते तूच दिसतेस रे. काय गोष्ट करतेस. सांगू तुम्हाला. हो झोपायला जाते तर माझ्यावरती तूच दिसतेस माया बाप्पा. मले वाटलं का मी तसा करत असेल. पण नाही पण ही लमची करत असेल मायेबद्दल विचार. नाही काय चंदे. ए हा
ए परव्या मग बोल ना वा. कशी तुला आठवण येत नाही रे माझी ही आठवण तर रोजच येते पण माही येते का नाही तुला? तुझी आठवण किती येते मला हो? पण तू आज मला आठवण दिला होता मी का म्हणतो ए परव्या हा मला भेटायचं आहे रे तुला भेटायचं आहे तर असं कर ना काय? तू यामध्ये जेवढ्या लवकर होते तेवढ्या लवकर ये ग्रामपंचायतच्या मांग. हे जागा रे लोक पाहतील का रे आयच्या भराटीचे झाड आहेत ना. अरे नाही हा? सामट्या सुमट्यात नाही भेटायचं मग कुठं भेटून तर अरे तो आंब्याचा झाड आहे पे गावाच्या बाहेर हा ते पराठीचं वावर हो ते ते आहे ते तर नाही ते तर कोणी येऊ शकते आमचे. अरे मग कोणी भेटायचं तर असं जाऊन चिलबिलीच्या झाडात मग काटे करतील का रे काय नाव होत ना माझ्यासाठी एवढा नाही करू अरे शकत. तू काही नाही मला गावाच्या बाहेर भेटायचं आहे ना तो बस स्टॉप आहे ना बस स्टॉप हो. तिथं कोणीच नाही राहतो एवढीवर बरं नाही नाही आपण त्या वावरातच जाऊ ते तर चांगला होते. ठीक आहे ठीक आहे चल या तू लवकर ये बरं तिकडून. हो तू पण या हो ये लवकर. बाय 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 कुठं गेली असेल मग तो? हाय परव्या अबे हो काय रे? मी काय म्हणतो? तू माझी चालू आणि मी तुझा लालू. ए, कशी नको म्हणू? लमचे परव्या म्हणते लमचे का मी का हे होय का एखाद्या रोगाचं नाव आहे ते परव्या.